ओम शांती एकनाथ महाराज की जय। वारीने करिता ती निर्वाण नाही ढळलो अनुप्रमाण वरदमाळा गाविता जाण मूर्छा पन्ना मी पडिलो। गौरीपुत्र गणपती, जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र, जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीतादेवी, राम भक्त हनुमानजी आणि गुरुवर्य भगवान बाबा या ठिकाणी जमलेले माझे सगळे राम भक्त राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो। संत सज्जना साष्टांगन मन, श्रोते जनासी लोटांगण, करावया कथा निरूपण, ज्ञानदान मज द्यावे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव दुबळार्चित से भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की। या ठिकाणी कथा असते राजा सुग्रीव आणि त्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभूंना सांगितलं देवा अरे तुम्ही सांगितलं म्हणून मी गेलो ना म्हणले। आणि त्या ठिकाणी युद्ध करीत असताना माझ्या नशिबानं वाचलो, मला मी जी आलो उडती त्या ठिकाणी पर्वताच्या ठिकाणी ऋषमुख पर्वताच्या ठिकाणी येऊन जेव्हा पडलो म्हणून वाचलो। अरे देव सत्य अरे खोटे काय म्हणले देवा? कोण म्हणतंय? राजा सुग्रीव आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी संभाषण करू लागले बाळावाला। दैवे पाडिले ऋषमुखात एरवी वाळी करिता घात, सायनवसीच मूर्छित दुःखाभिभूत मज केले। देवा 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 फार नशिबाने वाचलो, ऋषमुख पर्वताच्या ठिकाणी येऊन पडलो। भगवंता तो हे केलंच नाही तर अरे देवच ना म्हणला तू बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले आणि बोले एकन चाले एक पुढचं जाऊ द्या म्हणे। अशा प्रकारची अवस्था आहे देवा भगवंता। हे भगवान देवा कारण तुम्ही मला सांगितलं म्हणून गेलो ना, बरं झालं वाचलो देवा। अशा प्रकारे असताना सुग्रीव आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बरोबर बोलू लागले बाळावाला। मी मूर्छित होता विमुख, पाठीची घालो निशंक, वाळी सिनवसीच सनमुख, परम दुःख मदरी धले। देवा देवा अरे मी युद्ध करीत होतो कुणाबरोबर? वाणीच्या बरोबर। आणि समोरासमोर युद्ध करीत असताना देवा किती मला त्रास झाला। आणि तुम्ही समोर असताना देवा सन्मुख असताना विनमुख झाला की भगवंता तुम्हाला, कारण मला तुम्ही मदत केली नाही। अशा प्रकारे असताना सुग्रीव आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बरोबर त्या ठिकाणी बोलू लागला। साईया होनिया करावे सुखी, श्रीराम सत्यवादी तीन सुवामज केले परम दुःखी, तेही लटकी कीर्ती केली। देवा काय म्हणतो सुग्रीव भगवान रामचंद्र प्रभू देवा? कारण असताना सुखी मला सुखी करणार होता, कारण स्वर्ग मृत्यू पाताळाच्या एखादी त्रिहीन लोकांमध्ये देवा तुझी कीर्ती न आणि तुझी कीर्ती असून तुम्ही मला मदत केली नाही, तुम्ही समोर होतात, माझी काय अवस्था झाली रे देवा। अशा प्रकारे असताना राजा सुग्रीव आणि भगवान रामचंद्र प्रभूला त्या ठिकाणी असताना आणि बोलू लागला।